यवतमाळमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या 2 प्रगणकांना शिवीगाळ करत मारहाण केली। शिक्षक संदीप पत्रे आणि अमोल बाबरे यांच्यासोबत हा प्रकार घडलाय। शहरातल्या जिजाऊनगर परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी ते गेले होते। त्या दरम्यान त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे। भंडाऱ्याच्या गोंडेगाव इथे शाळेच्या वेळेत शिक्षक सर्वेक्षणाचं काम करताना दिसतात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन फिरतात। याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी सरकारनं शिक्षकांना सर्व कामं सोडून सर्वेक्षण करायला सांगितल्याचं म्हटलंय। चौकशी करून कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मराठवाड्यात आतापर्यंत 62% इतकंच सर्वेक्षण झालं आहे। 31 जानेवारी ही सर्वेक्षणाची डेडलाईन आहे। तेव्हा आज आणि उद्या मराठवाड्यातलं उर्वरित 38% सर्वेक्षण कसं पूर्ण होणार हा मोठा प्रश्न आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 30 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण झाले। लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 84% सर्वेक्षण पूर्ण झाले। सर्वेक्षणाच्या कामासाठी पुणे महापालिकेच्या आणखी 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। याआधी शहरात 12 लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षणासाठी मनपानं 2000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। आता आणखी 1000 कर्मचारी नेमण्यात आलेत। कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यानं मनपाचं कामकाज ठप्प आहे। पुण्यातल्या उपनगरांमध्ये मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वेअरला प्रवेश नाकारला जातोय। अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारातच एका विशिष्ट समाजाचे लोक उभे राहतात आणि सर्वेअरला हुसकावून लावत असल्याचा प्रकार समोर आलाय। पुणे शहरात जवळपास 12 लाख घरांचं सर्वेक्षण केलं जाणार असून हे काम उद्यापर्यंत पूर्ण करायचंय। मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आज जरांगे जाणार आहेत। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जरांगे दर्शन घेतील। कुणबी दाखल्यासंदर्भातल्या नव्या GRमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। भुजबळ आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यात बदल केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं। भाजप सत्तेत आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय। कुणबी दाखल्यांसंदर्भातल्या GRबाबत मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय। GR विरोधात कुणी याचिका दाखल केली तर बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल केले। सुप्रीम कोर्टातील वकील राज पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावा असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। अन्यथा त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा समजावा असा आरोप त्यांनी केलाय। तर आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचा नसल्याचा दावा भुजबळांनी केलाय। छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही। काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। मात्र भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं तटकरे यांनी म्हटलंय। छगन भुजबळ आरक्षणाविषयी जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटानं केलाय। भुजबळ थोड्याच दिवसात अजित पवार गटातून दूर होणार असा गौप्यस्फोटही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलाय। शिंदे आणि अजित पवार गट एकत्र नांदणं शक्य नाही असं भाकीतही विनायक राऊतांनी केलंय। भुजबळांनी मराठा आरक्षणावरून सरकारविरोधी भूमिका घेतली। मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते, मात्र मंत्रीच विरोधात बोलत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडली। तर तसं होत नाही याचा अर्थ त्यांची मिलीभगत असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले। राज ठाकरेंच्या भूमिकेचं पहिल्यांदाच ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आले। राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंचं अभिनंदन करताना सर्व मागण्या मान्य झाल्यात, आता फक्त मराठा आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असं म्हटलं होतं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच अश्रू अनावर झाले। कोल्हापूरच्या मौजे सांगाव इथे अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा होता, त्यावेळी बोलताना मुश्रीफांच्या डोळ्यात अश्रू तरळले। राजकीय जीवनात 2 संकट आली, मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभा राहिल्याची भावना मुश्रीफांनी व्यक्त केली।
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकरांना ईडीनं समन्स बजावले। कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशी आज होणार आहे। दरम्यान या घोटाळ्याशी आपला काही संबंध नाही असं स्पष्टीकरण पेडणेकरांनी दिले। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले। कोविड काळातील खिचडी कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले। सूरज चव्हाणच्या चौकशीतून संदीप राऊतांचं नाव समोर आले, तेव्हा संदीप राऊत आज ईडी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत। मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यातल्या लोकसभेच्या जागा वाटपावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा होऊ शकते। मराठवाड्यातील लोकसभेचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे इतर जागांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं आज 11:30 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली। या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले। संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांशी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। संसद भवन संकुलातील ग्रंथालय इमारतीत ही बैठक होणार आहे। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं बेमुदत उपोषण सुरू आहे। समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावे, जात पडताळणी समिती बरखास्त करावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। एका आंदोलकाची प्रकृती खालावल्यानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय। पुण्यात 10वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट मिळतील। राज्य मंडळाकडून 1 ते 26 मार्च दरम्यान 10वीची बोर्डाची परीक्षा होते। 10 फेब्रुवारीपासून सर्व माध्यमिक शाळांना हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करता येतील। पुणे जिल्ह्यासह शहराला पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणात केवळ 61% साठा शिल्लक आहे, त्यामुळे यंदा जिल्ह्यालाही पाणी टंचाईचा फटका बसणार आहे।